नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची माहिती पाहणार आहोत। 2025 ते 2026 या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे नावे घरे मंजूर करण्यात आले आहेत, अशा लाभार्थ्यांना तसेच ज्यांना पहिले हप्ते मिळाले नाहीत त्यांनाही हप्ते मिळणार आहेत। याबाबत शासन जी जारी करण्यात आलेले आहेत, तर यातील संपूर्ण माहिती आपण पाहूया। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील। चला तर मित्रांनो, पाहूया महत्त्वपूर्ण माहिती GR मधील। आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 करिता निधी वितरित करण्याबाबत शासनाने या ठिकाणी हा लेखाशीर्षकानुसार GR मंजूर केलेला आहे। या GR मधील प्रस्तावना पहा। आदिवासी योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या योजनेचा अतिरिक्त राज्य हिश्शाचा सन 2025 ते 26 या वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीय करण्यात आलेला निधी वितरित करण्याबाबत शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 यातील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 100 कोटी निधी मंजूर करण्यासाठी शासनाने या ठिकाणी अर्थसंकल्प मांडलेला होता, तर त्यातून 60 कोटी निधी या ठिकाणी लाभार्थ्यांना देण्यासाठी मंजूर केलेले आहेत। लवकरच ज्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला नाही किंवा दुसरा हप्ता मिळाला नसेल तर लवकरच त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे हप्ता वितरित केले जाईल, अशी महत्त्वाची अपडेट होती। तरी सर्व आपल्या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच मित्रांनो, महत्त्वाची एक सूचना, जर तुमचं नाव लाभार्थी यादीत असेल तर बँक खाते आधाराशी लिंक असणे आवश्यक आहे। मोबाईल नंबर अपडेट ठेवा, घर बांधकाम वेळेत पूर्ण करा, जेणेकरून पुढील हप्ते तुमचे वेळेत मिळत राहतील। तसेच आपण चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब नसाल केला तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, कारण पुढील येणारे अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील। धन्यवाद।